थोडं मागे प्लीज. दिवसाला एक ट्रिप असते. काय साहेब काय परिस्थिती सांगा तुम्ही ट्रॅफिकचे इंचार्ज सांगा काय परिस्थिती. दोन लेन नाही तुम्ही एकच. आता मी दाखवतो तुम्हाला. मी इथे 2 मिनिटं थांबवून पाहिजे दाखवतो. हां म्हणून तुम्हाला कमी वाटते ते. तुम्ही डायरेक्ट तुमच्या 3 लेन मला पाहिजेत. 8 दिवसामध्ये 3 लेन तुम्ही करून दाखवायचा मला. कळलं? आता ते आता कुणी कोणाला लावायचं ते समजून घ्यायचं. काय करणार साहेब आता सांगा ना मला. हां आता बघा ना हा रस्ता वापरतच नाही. एवढा मोठा रस्ता. हां उद्या माझी जरी गाडी असेल तर मी तरी विचार करेन ना खड्ड्यातून तरी जाणार. त्यामुळे लोक जातात ना त्या गोष्टीला. मला या हाय दिलं हां कळलं. काय बोलतो पुढे हा कुठं करायचा ते 2 झाडं काढली तो डिवायडर पुन्हा प्लेन केला. ठीक आहे बरोबर यायचा मीटिंग आहे. बोल सारिका मागे ना. वॉल बांधलेली आहे. वॉलच्या पलीकडे सगळं फॉरेस्ट. लक्षात आलं तुमच्या त्या टेबलपर्यंत साहेब आल्यामुळे भरपूरचे प्रश्न मार्गी निघाले. 8 दिवसापूर्वी आपला ठाण्याचा तो हा विषय इकडे रोड भी बना के दिया थोड़ा हाथ चालू नाही केले. हा इथे पुढे जाताना बॉटलनेक होते आणि आता तिथून गाड्या स्लो होता. इथं 2च लेन जातात. त्यातली एक छोटी गाडी जाते.
नाही बरोबर. आणि हे ठाणे बाजू आता थोडक्यात तुमचं हे फाउंटन फाउंटन हॉटेल. तर आपला जो हा नवीन ब्रिज आहे संपूर्ण ब्रिज नंतर मग इकडून इथे मर्ज होतं. हा हे मर्ज होतं junction ना आहे ना इथपर्यंत. इथपर्यंतच इथपर्यंत ही जी ही वॉल आहे ना ही वॉल आपण आता जसं ठरलं तसं करणारच आहोत. थोडक्यात ठाण्याला जाण्यासाठी हे असं जाऊन असं खालून हा असं जायचं. नाही, हे हे ऐका, हे मुंबईवरनं मुंबई येणार ना, हे ठाण्याला असे येणार, असे होऊन असे खाली येणार आणि ठाण्याहून अहमदाबादला जाणार ते असे येणार आणि असे वर चढणार आणि जाणार. म्हणजे इकडे 0 सिग्नल होणार, नो सिग्नल. आता जे त्या साहेबांनी सांगितलं ना, काय नाव आहे? त्या साहेबांनी सांगितलं एवढं perfect suggestion दिलं ना, की आता सध्या डायव्हर्शनसाठी मुंबई लोक आहेत ना, हे इथून डायव्हर्ट करायचे. सर इथं कट करायचं आपल्याला इथे रॉंग cut साईडला करायचं, टाकायचं. इथे कट करून इकडे आहे ना, झालं ना. हे कुठे गेले ते आपले हे कुठे 5 लेन बनाने का. 5 लेन जो बनाने का है ना अपने को वो यहाँ पर भी ये इधर एक एक्स्ट्रा लाइन करना. 5 लेन थोडंसं मागे. दोन झालं अगेन्स्ट साईड अगेन्स्ट साईड म्हणतो अगेन्स्ट साईड म्हणून सगळा प्रॉब्लेम. कट टू कट मत काम करो. समझे ना आता सर आपल्या का प्रोजेक्ट आता आपलं ठरलं. जातील आणि खालून पण 2+2 असे 4 लेन खालून पण जातील. मधातला आपण एका पिलरवर वरच्या 4 लेन करणार आहेत आणि खालचं वाईडनिंग करून जाणाऱ्यासाठी 2 लेन आणि येणाऱ्यासाठी 2 लेन असे 4 लेन खाली बनवणार. अशा टोटल 8 लेन वाहतुकीसाठी उपलब्ध होऊन जातील. सीधा का सीधा निकल जाएगा ऊपर से. इनके लिए कहीं कुछ नहीं है. बॉम्बे से जिसको थाने जाना है वो इधर से आता हुआ इस लूप को लेता हुआ अंडरपास से टुवर्ड्स थाने आ जाएगा. कहीं किसी को कोई सिग्नल की आवश्यकता नहीं पड़ेगी. सेम प्रपोजल फक्त ते वाईल्ड लाईफ बोर्ड आधी इथे चेक करतं. वाईल्ड लाईफ बोर्ड जे आहे ते माननीय CM साहेबांच्या अध्यक्षतेखाली ते बोर्ड असतं. त्याची दर 3 महिन्यात एकदा मीटिंग होते. ते प्रपोजल त्या स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डकडे जाईल. बोर्डकडनं रेकमेंड नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफकडे जाईल. त्यांची सुद्धा मीटिंग साधारणपणे 3 ते 4 महिन्यात एकदा होते. स्टँडिंग कमिटीची मीटिंग असते ती. त्याला एकदा मंजुरी मिळाली की मग काम आपल्याला सुरू करता येईल. आणि नुकतीच एक 4 तारखेला जी बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफकडे जाईल म्हणजे ते काम आपल्याला लवकर काही दिवसात परवानगीने सुरू करता येईल. हे फक्त असं की ते 3 महिन्याच्या जेव्हा आता पहिल्यांदा बैठक होईल CM साहेबांच्या अध्यक्षतेखाली तेव्हा हे प्रपोजल त्यांच्या प्रोजेक्ट मग सेम प्रपोजल फक्त ते वाईल्ड लाईफ बोर्ड आधी इथे चेक करतं. वाईल्ड लाईफ बोर्ड जे आहे ते माननीय CM साहेबांच्या अध्यक्षतेखाली ते बोर्ड असतं. त्याची दर 3 महिन्यात एकदा मीटिंग होते. ते प्रपोजल त्या स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डकडे जाईल. बोर्डकडनं रेकमेंड नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफकडे जाईल. त्यांची सुद्धा मीटिंग साधारणपणे 3 ते 4 महिन्यात एकदा होते. स्टँडिंग कमिटीची मीटिंग असते ती. त्याला एकदा मंजुरी मिळाली की मग काम आपल्याला सुरू करता येईल. आणि नुकतीच एक 4 तारखेला जी बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफकडे जाईल म्हणजे ते काम आपल्याला लवकर काही दिवसात परवानगीने सुरू करता येईल. हे फक्त असं की ते 3 महिन्याच्या जेव्हा आता पहिल्यांदा बैठक होईल CM साहेबांच्या अध्यक्षतेखाली तेव्हा हे प्रपोजल त्यांच्या प्रोजेक्ट मग मी खास करून माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि फॉरेस्टचे सर्व अधिकारी या सर्वांना मी धन्यवाद देईल. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही घोडबंदर रस्त्याच्या पाहणीकरता आलो होतो. त्यावेळेला सांगितलं होतं की हे फॉरेस्टचे जे गेल्या 20 वर्षापासून पेंडिंग इश्यू होता तो त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर करून दिला. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस ठाणे लोकसभेचा खासदार असताना 2016 साली पार्लमेंटमध्ये हा इश्यू मी जेव्हा उपस्थित केला होता त्यावेळेला मला MSRDच्या माध्यमातून मला उत्तर मिळालं होतं की हा जो प्रस्तावित रस्ता आम्ही घेणार आहोत जेणेकरून घोडबंदर रस्त्याला जी ट्रॅफिक जाम होते 2-2 तास
प्रवाशांना लागतो तो लागणार नाही. आणि त्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये मी मागणी केल्यानंतर 2017ला प्रस्ताव बनला, 2018ला त्याची प्रोव्हिजन शासनाने मंजूर केला, GRमध्ये त्याची नोंद झाली आणि आज 2018ला त्या संदर्भामध्ये फॉरेस्टला ही जमीन मागण्यात आली. परंतु 2 वर्षामध्ये याचा पाठपुरावा करत असताना आज हे सरकार आल्यानंतर लगेचच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर तातडीने आज त्याची व्हिजिट होती. हा जो गायमुख तो फाउंटन या MSRDCच्या माध्यमातून हा रस्ता होतो आहे आणि त्यासाठी 457 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहेत. आणि हा जो प्रस्ताव आहे हा 5 किलोमीटरचा हा संबंध रस्ता रुंदीकरण आहे आणि त्याच्यामध्ये 4 किलोमीटरचा एलिव्हेटेड ब्रिज आहे. आणि तो एलिव्हेटेड 4 किलोमीटरचा ब्रिज आपण जर बघितलात तर त्या 4 किलोमीटरच्या ब्रिजच्या वरती 2x2 लेन आहेत. त्यानंतर खाली जवळजवळ 4x4 लेन आहेत. म्हणजे टोटल 12 लेनचा हा संबंध हे असणार आहे. आणि हा जर समजा लवकरात लवकर तयार झाला तर मला वाटतं ही संबंध घोडबंदरची वाहतूक कोंडी या निमित्ताने दूर होणार आहे. आणि आज जिथे आपण ह्या वर्सोवा ब्रिजच्या इथे उभा आहे 2018 साली याला मंजुरी मिळाली, परंतु CRZच्या परवानगी नसल्यामुळे जवळजवळ 1.5 वर्ष हे काम उशिरा सुरू झालं. आणि आज ह्या कामाचे पाहणी करता आल्यानंतर लक्षात आलं की 1.5 वर्षामध्ये या संबंध ह्याचं 140 त्याच्या पिलर होते, त्यातले जवळजवळ 110 पिलर त्याचे झालेले आहेत आणि 30 पिलरचं काम बाकी आहे. ते जवळजवळ 6 महिन्यात पूर्ण होऊन संबंध वरचा ब्रिज जो कास्टिंग बिस्टिंग होईपर्यंत जवळजवळ 1.5 वर्षामध्ये हा ब्रिज पूर्ण होणार आहे. जेणेकरून हा संबंध तुमचा मुंबई, मीरा भाईंदर, वसई, अहमदाबाद रोड, ठाणे हा संबंध वाहतूक कोंडी ह्या निमित्ताने दूर होणार आहे. रस्त्यामध्ये खड्डे आहे तरी सुद्धा IRB टोल वसुली करते, त्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं या संदर्भामध्ये आज IRBचे अधिकारी इथे आले होते, त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आमचे महापालिकेचे आयुक्त ते सुद्धा इथे आले होते, पोलीस कमिशनर आहेत दातेसाहेब ते सुद्धा आले होते, ट्रॅफिकचे अधिकारी आहेत, फॉरेस्टचे अधिकारी आहेत. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे या 10 दिवसामध्ये हे संबंध खड्डे बुजून टाका. आणि मला जो टोल नाका जो आहे त्या टोल नाक्याचा जे आता तिथे 2 लेनसुद्धा मिळत नाहीत आणि 2 लेन चे कामसुद्धा ते हे झालेलं नाही. आणि त्या परिस्थितीमध्ये मला तुम्ही 3 लेन करून द्या, म्हणजे इकडे 3 लेन आणि त्या साईडला 3 लेन, तर 6 लेन एकत्र मिळाल्यात. तर मला वाटतं ही ट्रॅफिक कोंडीसुद्धा या निमित्ताने दूर होणार आहे. जेणेकरून खड्डे बुजवल्यानंतर व्यवस्थित ट्रॅफिक ती सुरळीत होईल. आणि त्यांना सांगितलं आहे 10 दिवसांमध्ये हे काम पूर्ण झालं पाहिजे, नाहीतर मला स्वतः तिथे यावं लागेल. 10 दिवसात काम नाही झालं तर टोल बंद करणार का? मला वाटतं त्यांना सांगितलेलं आहे आणि मला वाटतं माझी भाषा त्यांना लवकर समजेल त्यांना.